तर या एक पदींची वजाबाकी कशी करायची ते पाहूत. हाऊ टू सबस्ट्रॅक्ट द मोनोमियल्स फ्रॉम मोनोमियल. इथे पहिली एक पदीची वजाबाकीचं उदाहरण आहे 7a वजा 3a. यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की या दोन्हीही स्वरूपपदी आहेत का, या दोन्हीही लाईक टर्म्स आहेत का. म्हणजेच त्याच्यात काय पाहायचं की दोघांमध्येही चल सारखंच आहे का, आणखीन त्या चलाचा घातांकसुद्धा सारखाच आहे का. इथे ए आहे, इथे ए आहे, म्हणजे इथे एचा पहिला घात एचा पहिला घात, म्हणून हे दोन्हीही स्वरूपपद आहेत. म्हणून अशा वेळेस यांची वजाबाकी करता येते. वजाबाकी करताना काय करायचं, त्यांच्या सहगुणकांची वजाबाकी करायची. आता एचा सहगुणक आहे 7 आणि या चलाचा सहगुणक आहे 3. मग 7 आणि 3ची वजाबाकी करायची. 7 वजा 3 4 होतात आणि हे चल जशाल तसं 4a. दुसऱ्या उदाहरणामध्ये 25m वजा 20m. इथे सुद्धा चल mच आहे, चलाचा घातांक पहिलाच आहे दोन्ही ठिकाणी, त्यामुळे ह्या स्वरूपपदी आहेत. दीज आर लाईक टर्म्स. मग आता ह्याचं सबट्रॅक्शन करताना फक्त या चलाच्या सहगुणकांचंच सबट्रॅक्शन करायचं, चलाच्या सहगुणकांचीच वजाबाकी करायची. इथे 25 वजा 20, 25मधून 20 गेले 5 आणि नंतर हे चल लिहायला विसरायचं नाही 5m. आता ह्या तिसऱ्या उदाहरणामध्ये पुन्हा इथे ही सुद्धा स्वरूपपदी आहे का ते पाहायचं. इथे दोन्ही ठिकाणी चल xच आहे आणि त्याचा घातांक 1च आहे, त्याच्यामुळे ही सुद्धा स्वरूपपदी आहे. पण इथे वजाबाकी करताना 6 वजा 7 म्हणजे लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची आपल्याला. मग लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही म्हणून ती वजाबाकी येईल ऋण. मग 7मधून 6 गेले 1 ऋण 1 आणि इथे चल x आहे आणि त्या xचा पहिला घात. पुढच्या उदाहरणामध्ये पाहू. इथे चल xचा पहिला घात आहे. इथे चल जरी xच असलं तरी त्याचा घातांक 2 आहे. इथे घातांक सारखे नाहीत, त्यामुळे या स्वरूपपदी नाहीत, हे लाईक टर्म्स नाही आहेत, त्यामुळे ह्यांचं सबट्रॅक्शन होत नाही. मग याचं उत्तर असंच लिहायचं 12x वजा 4xचा वर्ग. तर या पाचव्या उदाहरणामध्ये पाहू. इथे चल mचा पहिला घात आहे, इथे चल m नसून n आहे, nचा पहिला घात आहे. यासुद्धा लाईक टर्म्स नाहीत, स्वरूपपदी नाहीत, त्यामुळे इथे यांची वजाबाकी होणार नाही. 8m वजा 8n हे उत्तर राहील याचं. या उदाहरणामध्ये पाहू. आता इथे चल mच आहे, घातांकसुद्धा सारखाच आहे 3 3. इथे म्हणजे mच्या घनाला जर आपण पेरू मानलं तर 8 पेरू वजा पुन्हा 8 पेरूच आहेत ते. मग इथून 8m घन वजा 8m घन, त्या पदातून तेच पद काढून टाकलं. 8 वजा 8 0. इथे nचा वर्ग आहे, इथेही nचा वर्ग आहे. चल सारखंच आहे, घातांकही सारखा आहे, म्हणून हे स्वरूपपद आहेत. मग इथे वजाबाकी आपल्याला कुणाची करायची आहे, सहगुणकांची. म्हणजे 16 वजा 10, 16 वजा 10 किती होतात 6, nचा वर्ग. इथे पाहत होता, इथे p चल आहे, इथे सुद्धा चल pच आहे. या pचा दुसरा घात आहे इथे, पण इथे pचा पहिला घात आहे, म्हणून हे स्वरूपपद नाहीत, लाईक टर्म्स नाहीत या. मग यांची वजाबाकी होणार नाही. याचं उत्तर 9p चा वर्ग वजा 4p असंच राहील.